आता आपण ह्या अभ्यासिकेचे सर आहेत पवार सर, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नक्की कसा आहे प्रतिसाद इथं या अभ्यासिकेला. या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर माणसाच्या जीवनामध्ये अनेक स्वप्न असतात. त्या स्वप्नांच्या पाठीमागे धावणारा मनुष्य असेल. बघ ना, स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळण्यासाठी माणसाचा जन्म नाही तर त्या ठिकाणी गरुड पंखाचं त्याला वरदान लागलेलं आहे. असं लाभलेला मनुष्य असेल आणि त्या मनुष्यामध्ये जर त्या ठिकाणी असणारी गोष्टी किंवा जाणीव किंवा उणीव ही पाठीमागे कुठेही राहू नये. गावाचा विकास होत असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी ठरवलं गेलं, पालक लोक एकत्र आली की आपल्या गावकीचा विकास झालेला आहे, सर्व झालेला आहे, परंतु मुलामध्ये असणारा विकास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी रात्र अभ्यासिका चालू केलेली आहे. कारण का ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत, हे ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरापर्यंत पोहोचू शकत नाही, पण शहरातून अनेक मुलं पुढे जातात असं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. परंतु या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा विचार करून या ठिकाणी इंग्लिश मिडियम आम्ही रात्र अभ्यासिकेमध्ये चालू केलेला आहे. कारण की या ठिकाणी मुलांना ग्रामीण भागातल्या इंग्लिश मिडियमचा त्या ठिकाणी दुरावा पाहायला मिळतो. परंतु या ठिकाणी आम्ही ठरवलं, प्रकाश सर म्हणून एक माझे जोडीदार आहे आणि मी एक आहे, असं आम्ही दोघे मिळून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते ग्रॅज्युएटपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी आम्ही या मुलांना शिकवतो 1 तास आणि 1 तासानंतर त्यांच्या असणाऱ्या अडचणी ज्या आहेत ह्या अडचणी आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आद्यवीर क्रांतिकारी आपल्यालाही माहिती आहे, ज्योतिबाबाई फुले यांनी सुद्धा त्या ठिकाणी अनेक प्रयत्न केले. महात्मा ज्योतिराव फुलेंनी पण त्या ठिकाणी प्रयत्न केलेले पाहायला मिळतात. त्याच पद्धतीने आम्ही आता दोघेही रिटायर आहोत की आपल्या जीवनाचा सदुपयोग शेवटच्या प्रमाणामध्ये आपल्या गावासाठी व्हावा आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी आम्ही जो उपक्रम राबवतोय याला या ठिकाणी आमच्या गावातील असणाऱ्या ग्रामस्थांनी आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये साथ देऊन या ठिकाणी आम्ही मुलांना आता बेंचेसचं उपलब्ध करण्याचं काम केलेलं आहे की रात्रीच्या वेळी सुद्धा ही शाळा रात्रशाळा नसून एक प्रकारच्या त्या ठिकाणी मिळणारं उतुंग असं जे काही व्यवसाय आहे, मार्गदर्शन असेल, स्पर्धा परीक्षा असतील, याचंही ज्ञान या ठिकाणी मुलांना दिलं जातं. मुलांचा भावी विकास तर आहे, पण सर्व गुणात्मक विकास करण्याची पात्रता त्या मुलांच्यामध्ये यावी की त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हे प्रयत्न केलेले आहेत. आणि या प्रयत्नाला आमच्या वाडीतील सर्व विद्यार्थी पहिलीपासून नाही तर बालवाडीपासून हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासिकेला येतात. संध्याकाळी भोंगा वाजल्यानंतर 7 वाजता म्हणजे 7 वाजता ते उभे राहतात आणि 9 वाजता या ठिकाणी त्यांची आपण सांगता करतो की ज्या ठिकाणी ते आपण घरी नेऊन त्यांना पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतो की मुलांनी एकटे राहू नये, मुलांच्यामध्ये आनंद असावा, मुलांच्यामध्ये प्रेरणा असावी, मुलांच्यामध्ये स्फूर्तिस्थान निर्माण व्हावं, याच्याकरता हे रात्र अभ्यासिकेला आम्ही जास्त हे दिलेलं आहे आणि मुलांचाही प्रतिसाद